धारावी पुनर्वसन प्रकल्पातल्या विस्थापितांसाठी मुलुंडमधली 1 इंच सुद्धा जागा देणार नाही अशी घोषणा महायुती आणि मवियाच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी वारंवार केलेल्या होत्या। मात्र सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या या घोषणा आता पोकळ ठरल्यात। मुंबई महापालिकेनं धारावीतल्या विस्थापितांसाठी मुलुंडमधल्या महापालिकेच्या जकात नाक्यासह डम्पिंग ग्राउंडची जागा देण्याची तयारी दर्शवलेली आहे आणि या संदर्भात मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी नगरविकास विभागाकडे पत्रव्यवहार केलेला आहे आणि बाजारभावानुसार जागा देण्याविषयीचे आदेश राज्य सरकारकडून प्राप्त होणं हे आवश्यक असल्याचं या पत्रामध्ये नमूद केल्याची माहिती या अधिकारात उघड झाली आहे। राज्य सरकार असेल, मुंबई महानगरपालिका असेल किंवा भाजपचे नेते असतील, हे मुंबईकरांची आणि मुलुंडकरांची फसवणूक करत आहे। अपात्र धारावीकरांचं पुनर्वसन हे मुलुंडमध्येच होणार आहे आणि त्यासाठी जागा देण्यास आता मुंबई महानगरपालिका तयार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे धारावी प्राधिकरणाने जे मला माहिती अधिकारामध्ये माहिती दिलेली आहे त्यानुसार धारावीचा प्लॅनच तयार नाही, कुठलाही अप्रूव्ड प्लॅन, मास्टर प्लॅन तयार नाही। मग जर मास्टर प्लॅन तयार नसताना, तुमच्याकडे योजनाच तयार नसताना मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जागांचा तुम्हाला गरजच काय? 10 जानेवारी 2024च्या पत्रानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला आश्वासन दिले आहे की धारावीतील लोकांचं पुनर्वसन मुलुंडमध्ये होणार नाही। ती तथाकथित जागा धारावी प्राधिकरणात देण्यात आलेली नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण या बाबतीत स्पष्ट आहे, धारावीचे पुनर्वसन मुलुंडमध्ये नाही।